हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण हे ग्रॅनी स्क्वेअर आहेत जे की आज आपण या आपल्या सेशनमध्ये शिकणार आहोत. यामध्ये सिम्पल असं दोन स्टिचचा जास्त तर यूज केलेला आहे. एक म्हणजे चेन स्टिच आणि दुसरे म्हणजे डबल क्रोशे. आणि चेन स्टिच, डबल क्रोशे, मेन रिंग हे सगळं मी मागच्या काही व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन मागचे व्हिडिओ पाहू शकता. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला क्रोशे शिकायची खूप आवड असेल तर तुम्हाला बेसिकपासून सर्व काही इथे शिकायला भेटेल. तर चला मग आजच्या सेशनमध्ये बघूया आपण ग्रॅनी स्क्वेअर म्हणतात याला. यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस किंवा मोठ्या बॅग, तुम्ही ह्याची साईज जेवढी वाढवत जाल त्या पद्धतीने तुम्ही बॅग्सचे मोठे शेप, छोटे शेपच्या बॅग्स तुम्ही बनवू शकता. ग्रॅनी स्क्वेअरचे भरपूर प्रकार आहेत. आज आपण एकदम सिम्पल आणि इझी हा ग्रॅनी स्क्वेअर शिकायला सुरुवात करूया. चला तर मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही ॲक्रेलिक यार्न येलो कलरची, व्हाईट ॲक्रेलिक यार्न आणि ही ब्राऊन ॲक्रेलिक यार्न. सीझर लागणार आहे कटिंगसाठी आणि हा हुक लागणार आहे. हा 3mm हुक आहे माझा. चला आता आपण स्टार्ट करूया. सेंटरला आपल्याला येलो कलर हवा आहे, त्यासाठी आता आपण ही डिझाईन पहिल्यांदा तयार करूया. हा आपला बेस आहे. तर काय करायचं आहे, पहिलं तर आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे. हे आपल्या बोटांभोवती याला असं गुंडाळून घ्या एक लेअर आणि आपलं हुक आहे जे काही खालून टाकायचं आहे आणि वरून ही यार्न अशी याच्यामधनं बाहेर आणायची आहे. बाहेर आणल्यावर इथे एक चेन स्टिच घ्यायचं आहे. ओके, ही झाली तुमची मेन रिंग का, कारण ही ॲडजस्टेबल आहे. हे बघा, हा जो तर ही जी यार्नचा हा जो एंड दिसतो आहे तुम्हाला, आपण इथून त्याला हे बघा असं आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. पुढे ओढलं तर ते असं बारीक होते रिंग आपले आणि मागे ओढलं तर आपल्या रिंगचं डायमीटरही वाढतं. ठीक आहे, आपल्याला एवढं सफिशियंट आहे. आता आपण याच्यावर आता ही पहिली जी चेन स्टिच आहे त्याला आपण काउंट करत नाहीत, कारण ते काय आहे, ते आपल्या मेन रिंगला लॉक करण्यासाठी. पुढं आपल्याला 3 चेन स्टिच 10 चेन्स घ्यायच्या, 1 2 3 आणि त्यानंतर आपल्याला टाकायचा डबल क्रोशे. आपल्याला 2 डबल क्रोशे, ॲक्च्युली 3 करायचे, पण आपला हा जो 3 चेन आहे ह्यालाच आपण पहिला डबल क्रोशे म्हणून कन्सिडर करतो. आणि आता आपल्याला दुसरा डबल क्रोशे टाकायचा. तर तो कसा टाकायचा तुम्हाला डबल एकदा सांगते. ही आपली हुक आहे, यानला त्याच्यावर घ्या, आपल्या ह्या मेन रिंगमध्ये टाका. मेन रिंगमधून पुन्हा यान पुल ओव्हर करा, बाहेर काढा आणि नंतर पहिले 2मधून आपली यान बाहेर काढा आणि नंतर 2मधून. ठीक आहे, हा झाला आपला फर्स्ट डबल क्रोशे. तर हा चेन स्टिचवाला 1, हा 2. आता आपण हा थर्डवाला एक बनवूयात. ओके, लूप 1 आतमध्ये टाका, लूप 2, मग त्या दोघांना पहिले बाहेर काढा, दोघांमधून हे पहिले यान बाहेर काढा आणि नंतर दोघांमधून. हे आपण 2 टाईम प्रोसेस करतो म्हणून त्याला डबल क्रोशे म्हणतात. ओके, हे झाले आपले 3 क्रोशे. हा चेन स्टिचवाला एक फर्स्ट, सेकंड अँड थर्ड झाला. त्यानंतर आपल्याला चेन 2 करायचं आहे, कारण आपल्याला त्याला कॉर्नर्स पाहिजेत ना. हे जे कॉर्नर्स दिसतात, हे कॉर्नर जे दिसतो आहे हा कॉर्नर आपल्याला पाहिजेत, हा कॉर्नर. तर त्याच्यासाठी आपले 3 डबल क्रोशे झाल्यावर 2 चेन 2, नंतर पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. ते कसे करायचे हे बघा. आपल्या हुकवर यानला घ्या, मेन रिंगमध्ये टाका, मग त्याला पुन्हा बाहेर यानला काढा. पहिले 2 लूपमधून काढा, नंतर 2 लूपमधून. हे 1 डबल क्रोशे. आता आपल्याला असेच 2 करायचे आहेत. ओके, हे बघा, हा असं सेकंड डबल क्रोशे आणि हा आपला थर्ड डबल क्रोशे. ठीक आहे, नंतर पुन्हा आपल्याला नेक्स्ट कॉर्नर पाहिजे म्हणून आपण चेन 2 करणार. चेन 1, चेन 2 अँड अगेन 3 डबल क्रोशे. ओके, हे बघा, हा ग्रॅनी स्क्वेअर सर्वात सोपा आहे माझ्या मते तरी. तुम्ही एकदा करत जाल ना, तुम्हाला ह्याच्यापासून खूप साऱ्या डिझाईन्स बनवता येतील. खूप तुम्ही याच्यापासून टेबल क्लॉथ बनवू शकता, पुन्हा मफलर पण बनवू शकता, छोटे असे बॅगही बनवू शकता, हँडबॅग, मोठी बॅग. ओके, टोट बॅग पण याच्यापासून तुम्ही बनवू शकता. जसं आपलं इमॅजिनेशन आहे तसं तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवत करू शकता. ठीक आहे, हे बघा, हे 3 डबल क्रोशे झालेत आपले. ओके, 3 डबल क्रोशे झाले. पुन्हा चेन 2 घ्यायचे, चेन 1, चेन 2 आणि अगेन 3 डबल क्रोशे. ही रिंग आपण छोटी करूया थोडी.
थोडीशी, म्हणजे आपल्याला धरायला ते सोपं होईल. आपले 3 डबल क्रोशे झाले. पुन्हा चेन 2 करायचे. हे 3 डबल क्रोशेचे आपण 4 सेट केले आहेत. चेन फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, आणि हे 2 चेन केलेलं आहे. यानंतर आपली ही जी मेन रिंगचा हा जो यान आहे याला पुल करायचा आहे, जेणेकरून ह्यामधला जो एरिया आहे तो छोटा होईल. बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने छोटा झालेला आहे. आणि हे जे आपलं पहिलं डबल क्रोशे होता त्यामध्ये आपण हे चेन 2चा जे एंड आहे तो इथे करायचा आहे स्लिप स्टिच देऊन. स्लिप स्टिच कशी करायची, तर हा तुम्हाला दिसतोय डबल क्रोशे, हा डबल क्रोशेचा हा जो एंड आहे हे टॉपला आपल्याला हुक टाकायचं आहे, यान पुल ओव्हर करायची आणि त्यातून, आणि हा आपला जो लास्ट चेन आहे हे यातून दोघातून ॲट अ टाईम काढायचं आहे, त्याला म्हणतात स्लिप स्टिच. बघा हा छोटासा स्क्वेअर दिसतोय का तुम्हाला, बघा हा सुंदर असा स्क्वेअर, मिनी स्क्वेअर तयार झाला आहे. म्हणजेच आपला फर्स्ट रो कंप्लीट झाला आहे. आता आपण सुरुवात करूया सेकंड रोला. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या एंडपासून ह्या इथल्या कॉर्नरला यायचं आहे. कसं यायचं, तर बघा आता आपल्याला इथं किती स्टिचेस दिसत आहेत, 1, 2 आणि 3 स्टिचेस दिसत आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, 3 स्लिप स्टिच घ्यायच्या. 3 स्लिप स्टिच कशा घेणार आहे, हुकला यामध्ये टाका, यान याच्यामधून काढता काढता ह्या चेनमधून काढायची, तसंच आपल्या ह्या लूपमधून. हा झाला पहिला स्लिप स्टिच. आता हा दुसरा स्लिप स्टिच. ह्या दोघांमधून ॲट अ टाईम आपला यान काढायची. हे दुसरा आणि हा तिसरा. ह्या पद्धतीने आपण आलो आहेत आता कॉर्नरच्या इथे. आपली फर्स्ट रो आपला इथेच कंप्लीट झालेला आहे. 3-3चे आपण 4 सेट घेतले आहेत, 1, 2, 3, 4, आणि आपल्याला 4 कॉर्नर्सही भेटलेले आहेत. बघू शकता हा आपला ग्रॅनी स्क्वेअरचा बेस तयार झालेला आहे. आता आपण सेकंड रोला सुरुवात करूया. सेकंड रोला सुरुवात करण्यासाठी आपण पहिले इथे चेन 2 टाकू, 1, 2, चेन 3 टाकू, चेन 3. पुन्हा इथे आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे ह्या कॉर्नरला. ओके, आणि याच्यातच आपल्याला चेन 2 पण करायचं. चेन 1, चेन 2 आणि डबल याच कॉर्नरमध्ये अजून आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. ओके, बघा एकूण या कॉर्नरला 6 डबल क्रोशे होत आहेत, पण 3-3 का म्हणते, कारण 3 डबल क्रोशे दिल्याच्या नंतर आपण 2 चेन घेणार आणि पुन्हा आपण त्याच कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशे करणार आहोत. ओके, हे बघा हा आपला फर्स्ट कॉर्नर रेडी झालेला आहे. तसंच आपल्याला आता पुन्हा काय करायचं आहे, डायरेक्ट आपल्याला नेक्स्ट कॉर्नरला जंप करायचं आहे. ही जंप करताना आपल्याला इथं कुठल्याही प्रकारची चेन किंवा काही घ्यायचं नाही आहे. आपण इथं जेव्हा आपण कॉर्नर क्रिएट करतो तेव्हाच आपल्याला 2 चेन घ्यायच्यात. ओके, अदरवाईज आपल्याला कुठेही चेन घ्यायच्या नाही आहे. आणि आता इथे 3-3चे 2 सेट झाले, 2 चेनचा कॉर्नर झाला. आता सेकंड कॉर्नरमध्ये आपण डायरेक्ट जंप करणार आहेत आणि तिथे आपण 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत. पहिल्यांदा हे फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड. ओके, त्यानंतर पुन्हा कॉर्नर क्रिएट करण्यासाठी चेन 2 आणि पुन्हा 3 डबल क्रोशे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. हे बघा, आता पुन्हा आपल्याला ह्या तिसऱ्या कॉर्नरमध्ये जंप करायचं आहे डायरेक्ट. इथे आपल्याला 3 डबल क्रोशे, पुन्हा 3 डबल क्रोशे टाकून घ्या. आणि इथं पण एक कॉर्नर, सेकंड रोचा कॉर्नर क्रिएट करण्यासाठी चेन 2 आणि पुन्हा आपल्याला इथे 3 डबल क्रोशे टाकायचे. 1, 2,
आपला लास्ट कॉर्नर जो आहे फर्स्ट रोचा तिथे आपण पुन्हा अजून एकदा जंप करतो डायरेक्ट चेन म्हणते 3 डबल क्रोशे टाकायचे फटाफट. ओके, पुन्हा चेन 2 आणि पुन्हा 3 डबल क्रोशे. पाहिलं, हा बघा, हा सेकंड रो कंप्लीट झाला आहे. आणि आपण ह्याला आता एंड कसं करणार, तर इथं पण आपल्याला चेन 2 इथे चेन नाही टाकायचं आहे, इथे डायरेक्ट जंप करायचं आहे. आणि आपला जो फर्स्ट सिंगल क्रोश होता म्हणजे 3 चेनवाला जो पहिला खंबा आहे त्याच्यावर आपल्याला इथे स्लिप स्टिच टाकायची आहे. ओके, आणि त्याला चेन मला लॉक करायचं आहे. हे बघा, झाला आपला छोटासा स्क्वेअर तयार. 4 कॉर्नर आहेत त्याला सुंदर. दिसतोय का, सुंदर झालाय ना. आता आपण बघूयात की याच्यामध्ये आपण कलर कसा ॲड करणार आहोत. आता आपण हे दिसतंय तुम्हाला, आपण इथे आहोत ह्या सेकंड रोमध्ये. सेकंड रो हा आपला इथे कंप्लीट झाला आहे. आता आपण ह्या थर्ड रोला जंप करूया. त्यासाठी आपल्याला इथे व्हाईट यानला अटॅच करायचं आहे. पहिलं आपण ह्या यानला कट करून घेऊया, याचं वर्क इथे संपतं. ओके, ह्याला आपण इथे कट करूया. ही आपली यान कट केले. ठीक आहे, हा आपला स्क्वेअर तयार झालेला आहे छोटासा. आता आपण इथे दुसरा कलर ॲड करूया, म्हणजेच व्हाईट कलर. आपण ह्याला छोटासा आधी एक लूप घ्यायचा. हे बघा, असं स्लिप स्टिच म्हणा किंवा लूप म्हणा, आणि तो इथे आणायचा आपल्या ह्या कुठल्याही रँडम कुठल्याही एका कॉर्नरमध्ये आणा. फक्त एवढंच की कॉर्नरमध्ये आणा. चारीपैकी कुठल्याही कॉर्नरला घेऊ शकता. मी इथे घेते. याच्यामध्ये व्हाईट यान घेतली आहे, म्हणजे जो लूप आहे आपला फर्स्ट लूप तो इथे घेतला आणि त्याला काउंट नाही करायचं आहे, त्याला याच्यामधून काढायचं आहे आणि इथं चेन टाकायचे. ह्या चेनला आपण काउंट करत नाही. याच्यावर आपल्याला पुन्हा 3 चेन टाकायच्या, 2 चेन टाकायच्यात सॉरी, आणि 3 डबल क्रोशे. म्हणजे हा फर्स्ट आणि अजून 2 हे झाले आपले फर्स्ट डबल क्रोशे, फर्स्ट 3 डबल क्रोशे. नंतर पुन्हा चेन 2, पुन्हा याच कॉर्नरमध्ये अजून 3 डबल क्रोशे टाकायचे. आपण काय करणार आहे, आपण डायरेक्ट इथे जंप केली तर हा पूर्ण जो स्ट्रक्चर आहे तो कोलॅप्स होईल आणि असा होईल. तर आपल्याला हे पूर्ण असं एका लाईनमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, हा जो गॅप आहे या गॅपमध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यावे लागतील. हे लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण इकडे या साईडला असे डबल क्रोशे घेतोय किंवा जंप करतोय तेव्हा आपल्याला कुठेही चेन घ्यायची नाही आहे. चेन घ्यायचे आहेत 2 चेन, त्या फक्त या कॉर्नरला घ्यायच्यात. ओके, कारण तिथे कॉर्नर तो दिसला पाहिजे. आता बघा, हा सेंटरचा जो हा पार्ट आहे, हे इथे एक कॉर्नर, इथे एक कॉर्नर, आणि हा जो सेंटरचा पार्ट आहे याच्यामध्ये पण आपल्याला 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. दिसते, इथे 3 डबल क्रोशे घेतले. आता पुन्हा आपल्याला शेवटच्या कॉर्नरमध्ये जंप करायचं आहे. आणि तिथं डायरेक्ट 3 डबल क्रोशे टाकून पुन्हा चेन 2 घ्यायचं आहे. हे बघा, हे चेन 3 डबल क्रोशे झाले, चेन 2 टाकलं, पुन्हा 3 डबल क्रोशे टाकायचे. ओके, ओके, ठीक आहे. पुन्हा आपल्याला ह्या सेकंड लाईनला यायचं आहे. ह्याच्या मिडलला पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे टाकायचे.
पुन्हा ह्या कॉर्नरला यायचं आहे, इथे जंप करायचं आहे आणि इथे पण 3 डबल क्रोशे टाकायचे. तीन डबल क्रोशे टाकले. पुन्हा कॉर्नर क्रिएट करण्यासाठी आपण 2 चेन टाकल्या. पुन्हा 3 डबल क्रोशे त्याच कॉर्नरमध्ये टाकायचे. हे बघ, हे 3 कॉर्नर रेडी झालेत. 1 2 and 3. आता इथे पण आपण 3 डबल क्रोशे टाकून देऊयात ह्या मिडलला. ओके, आणि कॉर्नरला पुढे जंप करायचं आहे. इथे 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे. हे बघा, हा कॉर्नर, 4 कॉर्नर रेडी झाल्यात. आता इथे सेंटरला अजून गॅप बाकी आहे. ह्या सेंटरच्या गॅपमध्ये अजून 3 डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. हे बघा झालं. आणि हा जो आपला फर्स्ट इथे डबल क्रोशे, त्याला हे आपल्याला स्लिप स्टिच देऊन अटॅच करायचं आहे. स्लिप स्टिच कसं करायचं, याच्या ह्या इथल्या चेनमध्ये जायचं आहे आणि डायरेक्ट यातून आणि आपल्या इथल्या ह्याच्यातून पण असं काढायचं आणि डायरेक्ट एक चेन मारायची. हे झालं आपलं 3rd रो कंप्लीट. याच पद्धतीने आपण 4th रोही करूया. त्यासाठी आपल्याला या कॉर्नरच्या सेंटरला यावं लागेल. त्यासाठी इथे आपल्याला 1 2 3 स्लिप स्टिच टाकायचे आहेत. हे बघ, हे जे तुम्हाला दिसतं इथं वर्क, या वर्कमध्ये ही सुई टाकायची आहे आणि त्यातून आणि यातून दोघातून ॲट अ टाईम ती यान काढायची. हे 2nd स्लिप स्टिच आणि हातात 3rd स्लिप स्टिच. ओके, आता आपण सेंटरला आलो. इथे पण आपल्याला 3 डबल क्रोशे टाकायचे. ओके, आता आपला हा 4th रो सुरू आहे. चेन 2, पुन्हा 3 डबल क्रोशे, ठीक आहे, दिसतं. पुन्हा आता इथे जे गॅप दिसत आहेत त्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत. इथे 1, इथे 2 आणि पुन्हा इकडे पण 3चे 2 टाकायचे. इथे 3 टाकायचे, इथे 3 टाकायचे, इथे 2 3चे टाकायचे. हे बघा, या पहिल्या गॅपमध्ये आपण आधी 3 डबल क्रोशे टाकूया. ओके, हे बघा, दिसलं. हे दोन्ही गॅप आपण फिल करून घेतले. कॉर्नरला यायचं आहे. पुन्हा कॉर्नरला तीच मेथड, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. ओके, चेन 2, पुन्हा 3 डबल क्रोशे. कॉर्नरमध्ये 3 डबल क्रोशेचे 2 साईड घ्यायचे. हां, त्यानेच तो कॉर्नर डेव्हलप होणार आहे. आणि पुन्हा जे गॅप दिसत आहेत त्या गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे टाकत पुढे जायचं. ठीक आहे, हा पण कॉर्नर रेडी झाला. पुन्हा ह्या गॅपमध्ये 3, या गॅपमध्ये 3 आणि कॉर्नरला 3चे 2. या गॅपमध्ये 3 झाले. आता या गॅपमध्ये पण 3 करूया डबल क्रोशे आपण.
ठीक आहे, हा पण गॅप फिल झाला, हा फिल झाला. आता कॉर्नरला आपण जंप करूया आणि तिथे पुन्हा 3 डबल क्रोशे. हे बघा 3 डबल क्रोशे टाकल्यावर पुन्हा चेन 2. आपला कॉर्नर आहे म्हणून आपण चेन 2 घेतला आणि पुन्हा 3 डबल क्रोशे टाकले. ओके, दिसतंय, हा कॉर्नर झाला. पुन्हा ह्या गॅप, पुढच्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा इथे 3 टाकायचे डबल क्रोशे. हे 3 डबल क्रोशे इथे टाकते मी. हा असाच पूर्ण पॅटर्न असाच वाढवत जायचा आहे. कारण आपण इथं कॉर्नरवर आहोत, मग इथं पुन्हा अजून 3 डबल क्रोशेचा टाकणार आहोत. आता ह्या गॅपमध्ये पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशे टाकायचे. 3 आणि 3. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 3 टाकायचे डबल क्रोशे. आणि पुन्हा आपल्याला ह्याला एंड करायचं आहे. इथे स्लिप स्टिच घेऊन ह्या फर्स्ट डबल क्रोशेच्या स्टिचवर ह्याला स्लिप स्टिच द्यायची, चेन 1 करायचे. आणि बघू शकता तुम्ही आपला सुंदर हा एवढा ग्रॅनी स्क्वेअर तयार झालेला आहे. आणि पुन्हा आता आपण ह्याच्यामध्ये ही येलो आणि ब्लू लाईन एक्स्ट्रा करतोय. ठीक आहे, यानला इथेच कट करूया, कारण व्हाईटचं काम आता पूर्णपणे संपलं आहे. आता आपल्याला इथे येलो यान अटॅच करायची आहे. हा येलो, हा 1 2 3 4 रोज झालेत आपले. ओके, आता आपण करूया 5th रोला स्टार्ट. त्यासाठी आपण इथे पुन्हा येलो कलरची यान अटॅच करणार आणि पुन्हा तेच आहे, कॉर्नरमध्ये 3चे 2 सेट, 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. पुन्हा गॅपमध्ये 3. आता इथे बघा, इथे 3 होते, इथे 2 होते. आता वरती पुन्हा आपले इथे 1 होता, इथे 1 होता गॅप, इथे 2 गॅप होते, इथे 1 गॅप होता, इथे 2 गॅप होते. आता वरती 3 गॅप तयार होतील, पुढच्या लाईनला 4 गॅप तयार होतील. ते आपल्याला फक्त 3 डबल क्रोशे घेऊनच हे फिलअप करायचं आहे. आणि आपला ग्रॅनी स्क्वेअर तुम्ही झालेत 1 2 3 4. आता आपल्याला टाकायचे 5th आणि 6th. त्यासाठी आपण काय करूया, इथे येलो यान अटॅच करूया. तेच करायचं, कॉर्नरला आलं. आता इथे येलो आधी एक लूप करून घेऊया आपण. हा लूप केलं, ह्या कॉर्नरला आलो आपण. रॅन्डमली कुठल्या एका कॉर्नरला या, ह्याला इथून घ्या, इथे एक स्लिप मारा आणि वर 1 2. हा झाला आपला 1 1 2 3 4 5th रोचा पहिला डबल क्रोशे. आता असेच आपण 3 डबल क्रोशे टाकू, हे 2 अजून,
हे झाले, त्या पहिल्याला मिळून हे 2 टाकलेले मिळून झाले 3. पुन्हा चेन 2 करायचे, पुन्हा 3 डबल क्रोशे इथे टाकायचं आपण. आता सगळी प्रोसेस तीच आहे. गॅपमध्ये 3 टाका, कॉर्नरला 3 डबल क्रोशे, 2 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे. हाच फॉर्मॅट आहे. याच्यापासून तुम्ही पाहिजे तेवढा मोठा करू शकता. फक्त लाईनिंग तुम्हाला वाढवत जायचे, रोज तुम्हाला वाढवत जायचे. प्रत्येक गॅपमध्ये 3 टाकायचे. तुम्ही गॅपमध्ये नाही टाकणार तर तुमचा स्क्वेअर बनणार नाही, त्याचा शेप हा भलताच होऊन जाईल. त्यासाठी प्रत्येक गॅपमध्ये तुम्ही 3 डबल क्रोशे टाकत राहा, म्हणजे त्याला एक समान हाईट येते आणि तो स्क्वेअर दिसतो एक्झॅक्टली जसा आपल्याला हवा आहे. मी याच्यापासून एक छोटी बॅग बनवायची आहे मला. त्यासाठी मी एवढे सगळे हे बनवत आहे ग्रॅनी स्क्वेअर. एकूण मी 8 बनवणार आहे. मग तुम्हाला त्याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय बनवलं एवढ्या ग्रॅनी स्क्वेअरपासून. ग्रॅनी स्क्वेअरचे खूप प्रकार आहेत. आपण वाटलं तर एक शिकूया. कधी मी तुम्हाला आम्ही गुरुमीचा टॉय दाखवेल क्रोचेटपासून बनवलेला, कधी ग्रॅनी स्क्वेअर, कधी फ्लावर्स. जसं मला वाटेल मी करावं ते मी करून तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील. तुम्ही ते पहा, करा आणि मला फीडबॅक द्या. ओके. हा सेकंड कॉर्नर झाला आपला 5th रोचा. बघा, पुन्हा ह्या गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे टाकत आहे. कॉर्नरला येऊन पुन्हा 3 डबल क्रोशे टाकायचे. दोन चेन, पुन्हा 3 डबल क्रोशे. ओके. इथे एंड करणार आहोत. हा आपला रो बघू शकता. हा 5th रो कंप्लीट झाला. यान कट करूया आणि लास्ट रो म्हणजे 6th रोचे आपण इथे ब्राऊन यान इथे अटॅच करूया. हे बघा, हा स्क्वेअर आहे. दिसतोय. ब्राऊन यान अटॅच करूया आणि आपल्या इथे लास्ट रो म्हणजे 6th रो हा इथे स्टार्ट होईल. ब्राऊन याने अटॅच करूया. कॉर्नरला या, इथे आधी लूप बनवून घ्यायचं. लूप
कॉर्नरला हा अटॅच करा. चेन 2 टाका, 1 आणि 2. पुन्हा इथे 3 डबल क्रोशे घ्या. चेन 2, कॅपमध्ये 3 डबल क्रोशे आपल्याला टाकतच जायचं आहे. कॉर्नरमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशे. चेन 3 डबल क्रोशे पुन्हा याच कॉर्नरमध्ये पुन्हा चाललंय 3 डबल क्रोशे ॲज युजल. हे 3 डबल क्रोशे इथे झाले आणि आता आपण ह्याला एंड करूया. हा रो स्लिप स्टिच घेऊन चेन 1 करा, झालं. यानंतर कट करा. आपला ग्रॅनी स्क्वेअर रेडी आहे. हे आपले ग्रॅनी स्क्वेअर रेडी आहेत. याच ग्रॅनी स्क्वेअरच्या यूजने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स बनवू शकता, पाऊच बनवू शकता, टोट बॅग बनवू शकता, हँड बॅग बनवू शकता. याचा कसा उपयोग केलेला आहे मी हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हा ग्रॅनी स्क्वेअर मी जो शिकवला आहे तो जर तुम्हाला इझी वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि जे तुमचे फ्रेंड्स कुणी जर क्रोशे लवर असेल, त्यांना करायची आवड असेल आणि किंवा त्यांना येत नसेल, शिकायचं असेल तर त्यांना माझे चॅनल प्लीज शेअर, रेफर करा, जेणेकरून त्यांनाही शिकता येईल. ओके. तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.